श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले चैत्र रथ पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. अर्जुन म्हणाला, मूर्खा, समुद्र, हिमालयाचा परिसर आणि ही गंगा नदी रात्र असो, दिवस असो अथवा संध्या समय असो, कुणाची राखून ठेवलेली मालमत्ता आहे काय? अरे गंधर्वा, मनुष्याने भोजन केलेले असो अथवा तो निराहार असो, रात्र असो अथवा दिवस असो, या परमपावन गंगा नदीपाशी आल्यावर काळवेळेचे कसलेही बंधन नसते. अरे, आम्ही जे तुझ्याजवळ येण्यास धजलो त्याचे कारण आम्ही समर्थ आणि बलशाली आहोत. अरे रासवटा, रणात उतरण्याची ज्यांची ताकद नसते अशी दुबळी माणसे तुमचा मुलाहिजा ठेवीत असतात. ही गंगा नदी फार प्राचीन काळी हिमालयाच्या सुवर्ण शिखरावर उगम पावली. पुढे तिचे वासवोकसारा, नलिनी, पावनी, सीता, चक्षु, सिंधू आणि अलकनंदा असे 7 प्रवाह झाले आणि तिचा शेवटी सागराशी संगम झाला. गंगा, यमुना, प्लक्षजाता, सरस्वती, रथस्था, सरयू, गोमती आणि गंडकी या 7 परमपवित्र नद्यांचे उदक जे पुरुष प्राशन करतात त्यांच्या सकल पातकांचे परिमार्जन होते. ही गंगा पुन्हा जेव्हा आकाशगामिनी म्हणजे विषयद गंगा स्वर्णदी होते तेव्हा तिचे आकाश हे एकच तीर असते आणि देवलोकामध्ये तिला अलकनंदा हे नाव प्राप्त होते. ती जेव्हा पितृलोकात प्रवेश करते तेव्हा तीच पापकर्मांचे आचरण करणाऱ्या दुस्तर वैतरणी होते, असे कृष्णद्वैपायन व्यास महर्षींनी सांगून ठेवले आहे. ही सूर नदी गंगा परमपावन आहे आणि स्वर्गाची जोड मिळवून देणारी आहे. ही ती सर्वस्वी मुक्त म्हणजे बंधनरहित आहे. तिला अटकाव करण्याचे तुझे धाडस झाले तरी कसे? परंपरागत शाश्वत धर्माशी हे अगदी विसंगत आहे. या भागीरथीच्या उदकाला कोणीही कसलाही प्रतिबंध करू शकत नाही. ते कधीही दूषित किंवा अपवित्र होत नाही. केवळ तुझी आज्ञा म्हणून या पवित्र गंगोदकाला स्पर्श करण्यास आम्हाला कसला प्रत्यवाय आहे? अर्जुन म्हणाला, अरे गंधर्वा, अस्त्रविद्येमध्ये पारंगत असलेल्या वीरांना भेडसाविण्याचा किंवा दरडाविण्याचा कसलाही उपयोग होत नसतो. दरडाविण्याचा प्रयोग अस्त्रज्ञ वीरांच्या बाबतीत जर केला तर तो फेसाप्रमाणे हा म्हणता वाया जातो. गंधर्वा, सर्व गंधर्व अतिमानुष म्हणजे मानवांपेक्षा श्रेष्ठ आहेत हे मला माहीत आहे. त्यामुळे मायेचा मुळीच आश्रय न घेता दिव्य अस्त्राचा उपयोग करूनच मी तुझ्याबरोबर युद्ध करीन. गंधर्वा, असे म्हणतात की हे आग्नेय अस्त्र पूर्वी इंद्राचा आदरणीय गुरु असलेल्या बृहस्पतीने भरद्वाजाला दिले होते. भरद्वाजापासून हे आग्नेय अस्त्र अग्निवेश मुनीला मिळाले आणि अग्निवेशापासून ते माझ्या गुरूंना म्हणजेच द्रोणाचार्यांना मिळाले. ब्राह्मण श्रेष्ठ द्रोणाचार्यांनी हे अस्त्र मला दिले हे फारच चांगले झाले. वैशंपायन म्हणाले. असे बोलून संतप्त झालेल्या अर्जुनाने जाज्वल्य आग्नेय अस्त्र गंधर्वांच्या रोखाने सोडले आणि त्या अस्त्राने गंधर्वांचा रथ जाळून टाकला. रथहीन झाल्यामुळे बावरून गेलेल्या आणि आग्नेय अस्त्राच्या दाहक तेजाने
हतबुद्ध होऊन जमिनीवर पालथा पडलेल्या त्या गंधर्वाचे पुष्पमालांनी युक्त असलेले केस धनंजयाने खसकन ओढले आणि आग्नेय अस्त्राचा जोराचा फटका बसल्यामुळे बेशुद्ध झालेल्या त्याला अर्जुनाने फरफटत ओढत आणला आणि त्याच्या भावांपुढे फेकला. आपला पती वाचावा म्हणून युधिष्ठिराला शरण जाण्याचा त्याचा कुंभिनसी नावाच्या पत्नीने विचार केला आणि ती त्याच्याकडे गेली. गंधर्व पत्नी म्हणाली, महाभाग, मी कुंभिनसी नावाची चित्ररथ गंधर्वाची पत्नी तुम्हाला शरण आले आहे. माझ्या पतीला सोडून द्या आणि मला वाचवा. युधिष्ठिर म्हणाला, वत्सा अर्जुना, युद्धात पराभूत झाल्यामुळे ज्याची अब्रू गेली आहे आणि ज्याचा पराक्रम लयास गेला आहे आणि म्हणून आपल्या रक्षणासाठी स्वतःच्या पत्नीच्या तोंडाकडे पाहणे ज्याला भाग पडले आहे, अशा शत्रूचा प्राण घेण्याचा विचार कोणाच्या मनात बरे येईल? शत्रुघ्न अर्जुना, सोडून दे याला. अर्जुन म्हणाला, गंधर्वा, मी तुला जीवदान देत आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. जा, कुरुराज युधिष्ठिराने आज तुला अभय दिले आहे. गंधर्व म्हणाला, मी पराभूत झालो आहे. माझे अंगारपण म्हणजे अग्नीप्रमाणे दीप्तिमान रथ असलेला हे जे पूर्वीचे बिरुद, त्याचा आता मी त्याग करीत आहे. लोकांमध्ये मी यापुढे माझ्या सामर्थ्याचा आणि माझ्या बिरुदाचा डौल मिरविणार नाही. दिव्य अस्त्रांचा स्वामी असलेल्या अर्जुनाला गंधर्वांना सुलभ असलेल्या मायेची म्हणजे अतिमानुष शक्तीची जोड प्राप्त करून देण्याची माझी तयारी आहे. माझ्या दृष्टीने हा फारच मोठा लाभ आहे. माझे नाव आहे चित्ररथ, म्हणजे अग्निसमान तेजस्वी रथ असलेला मी. पण आग्नेय अस्त्राच्या तेजाने हा माझा दिव्य अप्रतिम रथ जळून खाक झाल्यामुळे आता मी दग्धरथ झालो आहे. पूर्वी कठोर साधना करून मी जी विद्या प्राप्त करून घेतली होती, ती विद्या आज मला जीवदान देणाऱ्या थोर वीराला मी देणार आहे. आपल्या बळाच्या जोरावर चिरडून टाकून पराभूत केलेल्या व शरण आलेल्या शत्रूला जो जीवदान देतो त्याचे मंगल व्हावयास नको काय? जी विद्या मी तुला देणार आहे तिला चाक्षुषी विद्या म्हणतात. ही विद्या पूर्वी मनुने चंद्राला दिली होती. चंद्राकडून ती विश्वावसूला मिळाली आणि विश्वावसूकडून ती मला मिळाली. गुरु संप्रदाय क्रमाने आलेली ही चाक्षुषी विद्या जर अनधिकारी अनभिज्ञ पुरुषाला मिळाली तर ती निरर्थक ठरते. माझ्यापर्यंत ही विद्या कशी आली हे मी तुला सांगितलेच आहे. आता हिचे सामर्थ्य काय आहे ते सांगतो. या चाक्षुषी विद्येच्या बळावर त्रिभुवनातील जी कोणती गोष्ट नेत्रांनी पाहावयाची इच्छा होईल ती माणसाला पाहता येते. इतकेच नव्हे तर ज्याप्रमाणे आपल्याला पाहावेसे वाटेल ते त्याच प्रकाराने पाहता येते. 6 महिने एका पायावर उभे राहून कठोर तप केले तरच ही विद्या प्राप्त होते. मी अशा प्रकारे कठोर व्रताचरण करूनच ही विद्या संपादन करून घेतलेली आहे. ती मी तुझ्याकडे आता संक्रांत करणार आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.